5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो। शिक्षक म्हणजे केवळ शाळा महाविद्यालयातील शिक्षकच नव्हे, तर जी व्यक्ती आपल्याला काही ना काही शिकवून जाते ती आपली शिक्षकच असते। अशा सर्व शिक्षकांचे आभार मानण्याचा हा दिवस। या शिक्षक दिनाचं औचित्य साधून ठाण्यातील नामांकित जीजी एज्युकेशन पॅरामेडिकल सायन्सच्या वतीने विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं। जीजी एज्युकेशन पॅरामेडिकल ही एक ठाण्यातील पॅरामेडिकलचे प्रशिक्षण देणारी नामांकित संस्था असून आजपर्यंत या संस्थेने हजारो विद्यार्थी घडवले आहेत। त्याचबरोबर हे विद्यार्थी विविध नामांकित हॉस्पिटलमध्ये देखील कार्यरत आहेत। या संस्थेला 16 वर्ष पूर्ण झाली। या निमित्ताने डॉक्टर गौतम गोसावी सरांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी उपस्थित होते। या प्रसंगी स्टेट बँक ऑफ इंडिया खोपट शाखेतील डॉक्टर दीपा अजय यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। गुड इवनिंग। गुड इवनिंग। गुड आफ्टरनून। जागे हैं या सोए हैं? चलो, थैंक यू सो मच फर्स्ट ऑफ ऑल। माय नेम इज दीपा अजय। मैं यहाँ पर SBI JK जैम को हेड करती हूँ एज अ चीफ मैनेजर है। एंड एक ऐसा एक अवसर मिला जहाँ पर नॉर्मली आज का दिन, आज का इम्पोर्टेंस आप सभी जानते हैं। इट्स अ टीचर्स डे। कहा जाता है कि कोई भी प्रोफेशन हो, हम लोग कोई भी लाइन में हो, किसी भी एरिया से हम आ रहे हैं, टीचर्स आफ्टर आवर पेरेंट्स दे आर द वन हु जो हमें मोल्ड करते हैं। कोई भी प्रोफेशन में कल आपको जाना है तो वो टीचर होता है जिसका हाथ हम लोग पकड़ के हम आगे चलते हैं। तो हमेशा बोलते हैं ना कि हमें उनको रिस्पेक्ट करना एज आवर पेरेंट्स। आफ्टर आवर फादर मदर इट्स ऑलवेज द गुरु हैज टू बी रिस्पेक्टेड। एंड उनका साथ ऐसा नहीं है कि आपका ये ट्रेनिंग प्रोग्राम होने के बाद आप चले गए, बट वो उनको आप किसी न किसी तरह से आपकी जिंदगी में वो रहता ही है। उनका प्रेजेंस, उनका रुतबा, उनका जो रहता, उन्होंने जो सिखाया, क्योंकि कल आप लोग में भी कोई होंगे जिनको सिखाने का इच्छा हो। और हर एक में मैं हमेशा बोलती हूँ, हम लोग सवेरे ब्रांच में जब इंटरेक्शन करते हैं, जब ब्रांच में हमारी एक मीटिंग होती है स्टाफ के साथ, तो हम लोग सब बोलते हैं हम सब में भी एक टीचर होता है। किसी न किसी तरह से हम हमारे छोटे भाई, अपने घर पे छोटी बहन होते हैं, या अगर आप पेरेंट्स हो तो अपने बच्चों को हम लोग सिखाते हैं। जो कल्चर होता है वो सिखाते हैं, हमें क्या करना है, कैसे करना है। तो उस तरह से आज का दिन बहुत ही इम्पोर्टेंट डे होता है। तो मैंने आज जब सर हमारे पास आए तो इट वॉज हमारे लिए एक अवसर था कि हम भी उनको रिकॉग्नाइज करें। तो ये एक रीजन है कि आज हम आपके साथ बैठे हैं। मैं चाहूंगी कि आपके तरफ से कुछ अगर एज अ बैंक आप पूछना चाहते हो, पक्का हमें पूछिएगा। एनी क्वेश्चन? कोई फॉर्मेलिटीज की जरूरत नहीं, इट इज जस्ट लाइक एन इंटरैक्शन। कुछ भी आपके मन में, कभी आपको ऐसा लगेगा ये निकलने के बाद अरे हम पूछना था, हमें ये पॉइंट आपको पूछना था, कुछ भी बैंकिंग का अगर कुछ है, पक्का मैं आपको गाइड करूंगी इसके ऊपर। अकाउंट के बारे में हो, स्कॉलरशिप के बारे में हो। बैंक भी एक बहुत अच्छा प्रोफेशन, नॉट ओनली इन इंडिया। आप अगर फॉरेन में भी देखिए, बैंकिंग सेक्टर इतना बड़ा है जो फाइनेंशियल स्टेबिलिटी को रिप्रेजेंट करता है। तो अगर आप सोचेंगे बैंकिंग सेक्टर लिया जाए तो ये भी एक अच्छा प्रोफेशन है आपके लिए। ठीक है, तो इन केस आपको कुछ डाउट है, कुछ पूछना है, यू कैन आस्क। या फिर आपके मम्मी पापा के इनके अकाउंट्स होंगे बैंक, उनको कभी इंटरेक्शन किया हो तो क्या क्यों जाते हैं आप, क्या करते हैं। देखिए, पैसा एक बहुत इंपॉर्टेंट चीज़ होती है आपके लिए, जो आपकी हर नीड्स पूरी करती है। तो वी आर द वन हु टेक्स केयर ऑफ इट। तो आपको उसके लिए थोड़ा नॉलेज होना भी एक अच्छी बात है। कम एज में आप इन्वेस्टमेंट करेंगे, थोड़ा नॉलेज लेंगे, तो वो भी आपके लिए एक अच्छी, आगे जाके अच्छी फ्यूचर के लिए अच्छा होगा। अकाउंट कैसे ओपन करते हो पता है आप लोगों को? क्या क्या डॉक्यूमेंट लगेंगे, पूछो ना। सिंपल सी बात, कितने जन का अकाउंट है बैंक में? कितने जन है? सभी का, आई बिलीव सभी का। तो मैं उल्टा क्वेश्चन पूछती हूँ, किसका नहीं है? किसका नहीं है? उल्टा क्वेश्चन। ओके। हाँ, अभी मैम आप बताइए कि क्यों नहीं है आपका? मुझे अभी 18 इयर्स कंप्लीट। ओके। तो फर्स्ट पॉइंट, अकाउंट ओपनिंग करने के लिए कोई एज नहीं है, राइट? कभी भी याद रखना। आजकल तो आपको मैं इतना भी बोलती हूँ कि
न्यूबॉर्न बेबीज के लिए, बच्चों के लिए आजकल पेरेंट्स आ रहे हैं हमारे ब्रांच में कि इनका कुछ अकाउंट ओपन करो। पहला एक बचपन में हम लोग करते थे ना, अभी भी हम लोग करते हैं, पिगी बैंक करते हैं, छोटा सा कुछ कॉइन्स डालते हैं उसके अंदर और जमा करके हम रखते हैं। कभी भी ये याद करो, क्योंकि मैं काफी सारे फाइनेंशियल, क्योंकि आप लोग एक बड़ी एरिया में हो, कभी भी याद रखना, जब भी आपकी सैलरी आती है, मेरा बेटा है तो मैं उसको भी हमेशा बोलती हूँ, एक नया जनरेशन हो आप लोग, कल का एक फ्यूचर हो आप लोग। कभी भी याद रखना, सैलरी जब आपके हाथ में आता है, जब आप जहाँ पर काम करो या आपका खुद एक बिजनेस हो, जितना भी आप कमाओगे आने के टाइम, पहले क्या होता था, आप सिंपल मुझे एक बताइए, सेविंग का डेफिनेशन क्या है? सेविंग का मतलब क्या है? बचत का मतलब क्या है? संभाल। कोई जन बताइए, बचत मतलब क्या है? जमा कैसे होता है? आप समझो कल आप लोग सीख के गए, कहीं पर जॉब लग गई, आप बचत कैसे करोगे? मंथली। किसी ने कहा कि खर्चे करो, सिंपल। 30 दिन के बाद आपको सैलरी मिलती है ना? समझो मुझे सैलरी आ गई है, पहले मैं क्या करूंगा? ये जो मैं आज बोल रही हूँ ना, ये आपने पल्ले बांध के रखना। आज 18, जैसे मैडम ने कहा कि 18 इयर्स के हैं आप आज एक इम्पोर्टेंट स्टेज पे जा रहे हो। हम जब थे उस फील्ड में तो हमें शायद वो गाइडेंस काफी कम मिली थी, लेकिन आप जब भी जाते हो तो आप कभी भी याद रखना क्या है बचत। बचत का इम्पोर्टेंस बहुत चेंज हो रहा है आज की तारीख में। बचत क्या है? एक एम्प्लॉय जब भी आप कमाते हैं तो नॉर्मल का डेफिनेशन होता है, मेरी सैलरी माइनस मेरा एक्सपेंसेस, मेरा बचत। करेक्ट है? आप लोग एग्री करोगे कि नहीं? अब जैसे कि मैडम है, मैडम जॉब करते हैं, तो मेरा सैलरी आ गया, सैलरी में से मेरा एक्सपेंसेस हो गया, उसके बाद बचत होता है। अभी मुझे सिंसियरली एक आंसर दो, ऐसे सैलरी आ गई, उसमें एक्सपेंसेस हो गई, उसके बाद कितना बचता है? है कि नहीं? सच्ची बोलो, फ्रैंकली मैं आपको बोलती, कितना होता है? अगर मेरा 100 रुपए का इनकम है, आज के तारीख में 110 मेरा एक्सपेंसेस है कि नहीं? You will accept me, मैंने कहा ना, because even my son is of your age. तो मैं उसको हमेशा बोलती हूँ, बेटा एक चीज याद रखना, जब भी सैलरी आए, चाहे वो आपका 100 रुपए हो, चाहे वो 1000 रुपए हो, ठीक है, पहले बचत हटाओ उसको अपने सैलरी से। मेरा 1000 रुपए आया, मैं 100 रुपए को हटा के रखूंगा, चाहे कुछ भी उसको सालाभादप्रमाणे दिशा ग्रुपचे अध्यक्ष भास्कर बैरी शेट्टी यांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणारी विशिष्ट वर्गातील मुलांची निस्वार्थ बाज दहीहंडी उत्सव 2023 यंदाही साजरा करण्यात येणार आहे। तर माजी नगरसेविका रागिनीताई बैरी शेट्टी यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये हा उत्सव साजरा होणार आहे। सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत हा उत्सव येथे संपन्न होणार आहे। दहीहंडीचा सण 2 दिवसांवर येऊन ठेपलेला असताना शिंदे गट आणि ठाकरे गटात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची चिन्ह आहेत। खासदार राजन विचारे यांच्या व्हायरल झालेल्या क्लिपवरून आता शिंदे गट आक्रमक झाला आहे। या क्लिपमध्ये टेंभी नाक्यावरील हंडीबाबत कथित वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप युवा सेनेच्या वतीनं करण्यात आलाय। त्याविरुद्ध आता नौपाडा पोलीस ठाण्यात युवा सेनेनं तक्रार दाखल करण्यात आली असून ज्या आनंद दिघे यांच्यामुळे पावन झालेल्या टेंभी नाक्याचा राजन विचारे यांनी अपमान केल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे। दरम्यान याबाबत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनीही संताप व्यक्त करत दिघे साहेबांनी ज्यांना मोठं केलं त्यांनीच दिघे साहेबांच्या हंडीला नावं ठेवणं हे दुर्दैव असल्याची टीका केली आहे। तर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही या व्हिडिओबाबत चौकशी करण्याचे आदेश देत गरज वाटल्यास तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत। महिला मंडळ म्हणजे अगदी आम्ही प्रेरणास्थान, आदरस्थान आणि देवाचं जे स्थान आम्ही दिलेलं आहे दिघे साहेबांना, आणि त्या मूळतः त्या टेंभी नाक्याच्या जागेला आणि टेंभी नाक्याला अशा पद्धतीचं चुकीचं वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला, मग तो कोणी असो, तर आम्ही त्यांना त्यांची जागा निश्चितपणे दाखवू। युवा शक्ती, युवा सेना आम्ही सगळे एकत्र येऊन या
गोष्टीचं निदर्शन करत आहोत आणि आम्ही ह्या पद्धतीचं पत्र दिलेलं आहे. एक आम्ही रिक्वेस्ट लेटरही दिलेलं आहे, परंतु हे नुसतं पत्र समजू नये तर ही एक पुढे दिलेली चेतावणी आहे. कारण उद्याच्या दिवसात त्यांनी ही जर कारवाई नाही केली तर निश्चितपणे तुम्हाला एक वेगळं चित्र टेंभी नाक्यावर रौद्र चित्र बघायला नक्की मिळेल. जिल्ह्यात यापुढे कोणत्याही महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामे आढळून आले तर महापालिका आयुक्तांना सर्वस्वी जबाबदार ठरवून त्यांच्यावर कायदेशीररित्या कारवाई करण्यात येईल असा इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मंगळवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचं लोकप्रतिनिधींनी सांगताच त्यांनी हा इशारा दिला. या सर्व अधिकाऱ्यांचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्ह्यातील सर्व पक्ष लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली आहे. यावेळी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांचा पाढा वाचून दाखवला. या बैठकीत अनधिकृत बांधकामांवर रेरा अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव चर्चेला आला. त्यावेळी अनधिकृत बांधकामांवर कोणतीच ठोस कारवाई होत नसल्याचं सांगत आमदार गणपत गायकवाडांनी नाराजी व्यक्त केली. कारवाई न करता केवळ नोटीस देण्यात येते, मात्र अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचं देखील त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं. याचबरोबर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी देखील अनधिकृत बांधकामांबाबत स्पष्ट नाराजी व्यक्त केली. स्थानिक पालिका प्रशासनाला त्यांच्या अखत्यारीत उभ्या राहत असलेल्या अनधिकृत बांधकामांबाबत सविस्तर माहिती असते. अशावेळी नोटीस पाठवणे आणि त्यानंतर पुढील कार्यवाही करणे हा सोपस्कर का पार पाडला जातो असा थेट सवाल यावेळी खासदार शिंदे यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना यापुढे जिल्ह्यातील सर्व अनधिकृत बांधकामांवर तातडीनं कारवाई करण्यात यावी. कोणत्याही पद्धतीचे सोपस्कार पार पाडण्याऐवजी ही बांधकामे थेट निष्कासित करण्यात यावी अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. बरोबर आहे. बहुतांश लोकप्रतिनिधींनी आजच्या बैठकीमध्ये अनधिकृत बांधकामांचा विषय अत्यंत गांभीर्याने घेतला आणि माननीय सर्व लोकप्रतिनिधींच्या भावनांचा विचार करता मी या ठिकाणी आज आयुक्तांना, सर्व महापालिका आयुक्तांना सांगितलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी अशी अनधिकृत बांधकामं सुरू असतील, जी अनधिकृत सिद्ध झालेली आहेत ती निष्कासित करण्याची कार्यवाही सुरू करा. आणि जर अशा पद्धतीचं अनधिकृत बांधकाम वाढतच गेलं, त्याच्याकडे जाणीवपूर्वक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं तर मी इतर कुठल्या अधिकाऱ्यांना त्यासाठी जबाबदार धरणार नाही. महापालिकेचे जे मुख्य आयुक्त आहेत त्यांना जबाबदार धरलं जाईल आणि त्यांच्या बाबतीतला अहवाल, पालकमंत्री म्हणून माझा अहवाल मी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सादर करेन. हिंदू परंपरेचा प्राचीन दहीहंडीचा सोहळा यावर्षी मोठ्या उत्साहात ठाण्यातील जांभळी नाका येथील गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब टॉवर समोरील क्रांतिकारक रंगो बापूजी गुप्ते चौक येथे महादहीहंडी उत्सव 2023 साजरा होत असून यंदाचं हे 17वं वर्ष आहे. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या उत्सवाचं खऱ्या अर्थाने महोत्सवात रूपांतर केलं आहे. महादहीहंडी जगभरात पोहोचवून परदेशी नागरिकांना देखील दहीहंडीचं आकर्षण निर्माण केलं आहे. या महादहीहंडी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या पथकाबरोबर ठाणेकर नागरिकांना देखील आकर्षक ठरेल असा विश्वास आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने खासदार राजन विचारे यांनी व्यक्त केला आहे. त्या सोहळ्यात माजी मंत्री व युवा नेते आदित्यजी ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आदेश बांदेकर यांची व इतर मान्यवरही या दहीहंडीला भेट देणार आहेत. या महादहीहंडीबरोबर संगीताची मेजवानी व करमणुकीसाठी महाराष्ट्रातील पारंपरिक लोककला, नृत्य, मराठी हिंदी गाणी असे विविध कार्यक्रम तसेच मराठी हिंदी सिनेसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार या महादहीहंडी उत्सवासाठी उपस्थित राहणार आहे. ठाणे व मुंबईतून मागील दहीहंडी महोत्सवात 200च्या वर गोविंदा पथकांनी आपली हजेरी लावली होती. ठाण्यातील एक मानाचा व प्रतिष्ठेचा दहीहंडी उत्सव म्हणून आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या महादहीहंडी उत्सव म्हणून ओळखला जातो. येथे येणाऱ्या गोविंदा पथकासाठी ज्युपिटर हॉस्पिटलतर्फे तज्ज्ञ डॉक्टरांचं वैद्यकीय पथक रुग्णवाहिकेसह उत्सवाच्या ठिकाणी सज्ज राहणार आहे.
त्यामध्ये कार्डिओलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक व न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर सहभागी होणार आहेत. ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आपत्कालीन स्थितीसाठी आवश्यकता भासल्यास 5 बेड आरक्षितही करण्यात आलाय. या संबंधित पत्रकार परिषदेत खासदार राजन विचारे यांनी माहिती दिली आहे. पण ट्रस्टच्या वतीने दहीहंडीचं आयोजन करण्यात आहे. कशा प्रकारचं आयोजन असणार आहे, कोण विशेष अतिथी म्हणून त्या ठिकाणी येणार आहे आणि यावर्षी दहीहंडी पहिली दहीहंडी जी आहे संध्याकाळी ती कोणाच्या हस्ते होणार? मला वाटतं आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी दहीहंडी उत्सव आपण गेली 16 वर्ष करतो. यंदाचं 17वं वर्ष आहे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या ठाणे जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं असेल, हा दहीहंडी उत्सवाचं महोत्सवामध्ये त्या ठिकाणी रूपांतर केलं होतं आणि हा संपूर्ण जगामध्ये हा उत्सव त्या ठिकाणी कसा साजरा करायचा ते संपूर्ण जगामध्ये नेऊन ठेवलं होतं आणि तीच परंपरा जपण्याचं काम गेली 16 वर्ष या ठिकाणी आम्ही आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतो आहे. या ठिकाणचे आणि ही स्पर्धा म्हणजे जीवगणित स्पर्धा नसून या ठिकाणी ही आपली जी संस्कृती आहे आणि परंपरा जपण्याचं काम या माध्यमातून आपण करतो आहे. या ठिकाणी इन्शुरन्स, बजाज इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी इन्शुरन्स काढलेला आहे. डॉक्टरांचं पथक आहे, कार्डिक ॲम्ब्युलन्स आहे, त्यानंतर इतर सर्व सुविधा त्या ठिकाणी केलेल्या आहे. वैशिष्ट्य म्हणजे या दहीहंडीची सुरुवात मला वाटतं दिव्यांग मुलांच्यापासून आदल्या दिवशी त्या ठिकाणी दिव्यांगांची त्या ठिकाणी हंडी बांधून त्याचा शुभारंभ त्या ठिकाणी आपण त्यांच्या शुभ हस्ते हा करतो आहे आणि या कार्यक्रमाला मला वाटतं शिवसेनेचे सर्व नेते मंडळी या ठिकाणी येणार आहेत.